पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम्, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. वचनायिका कमळापती माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. घेई घेई माझी भाक जरिका मागेन आणिक, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. तुकया बंधू म्हणे देवा, शब्दई तुकाची राखावा, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. ये ग विठाबाई, 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 ये ग विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमाणी चंद्रभागा, भीमाणी चंद्रभागा. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. ये ग विठाबाई, माझ्या पंढरीचे आई, माझ्या पंढरीचे आई, माझे पंढरीचे समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरकञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती. बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. परमेश्वर स्वरूप
उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते, नतमस्तक होते. चला सर का थोडं थोडं पुढे. विठ्ठल उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार, नतमस्तक होते. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीत असे. या न्यायानी हे कीर्तनाप्रतीचं आपलं प्रेम आहे. जागा पुरत नाही ही अवस्था आली पाहिजे, नाहीतर रिकाम्या जागा भरा असं प्रत्येक वेळी सांगावं लागतंय. पण आज खूप छान, अर्थात तुम्ही रोजच एवढ्या संख्येने कीर्तनाला उपस्थित आहात. लाईव्ह कीर्तन शूटिंग चालू आहे. महाराष्ट्रातली अनेक मंडळी लाईव्ह स्वरूपामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून ऐकतायत. आणि पडघ्याचा हा अत्यंत सुंदर असा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकार मंदिराळीमध्ये आपल्या सगळ्यांच्या लाडकी लेकमी संतांची असं म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा गेल्या वर्षी आणि यावर्षी आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला उपलब्ध झाला. मंडळाचे, सप्ताह कमिटीचे सर्व कार्यकर्ते सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक सुरुवातीला वंदन करते. इतकी गोड चाल गायली महाराजांनी, एकदा टाळ्या वाजवा. का सांगते, अभंगाचे शब्द, निवडलेला राग आणि निर्माण झालेला भाव या सगळ्या गोष्टी इतक्या जुळून आल्या. कारण निरूपण सेवेकरता घेतलेला अभंग हा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानियांचा राणा, योगियांचे राजे असलेले विश्वमाऊली विश्वमंद्य संतांनी मान्य केलं ज्यांना असे ज्ञानोबराय. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या मुखातून निर्माण झालेली पांडुरंग परमात्म्याला साथ घालणाऱ्या अनेक अभंगांपैकी ज्ञानोबरायांनी विरहिणी प्रकारातले अभंग लिहिले. त्या विरहिणी प्रकारातला हा अभंग 3 चरणांचा अभंग आहे. पण ज्या शब्दांचा आधार घेऊन, ज्या शब्दांचं माध्यम निवडून ज्ञानोबरायांनी त्या परतत्वाला असा काही स्पर्श केला की जणू काही पांडुरंग परमात्म्याला धावत येऊन माऊलींना मिठी मारायची इच्छा व्हावी, इतकी आर्त साथ घातली. शब्दांमधून व्यक्त झालेला विरहभाव, आर्तभाव आणि भगवंताच्यासाठी निर्माण असलेला ज्ञानोत्तर पराभक्तीचा उत्कट भाव या अभंगातून व्यक्त झाला. विठ्ठल गोडशी साथ करणारी आमची सर्व मंडळी. हे आमचं आरक्षण आजच आहे की रोज असतं? आजच आहे. बरं, यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा, चोपदार. मी म्हटलं आजचं स्पेशल त्यांना आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे आणि बरं त्यात त्यांचं काम सुद्धा छान करतायत नाही का. चोपदारांनी असा दंडवरती केला की सगळे घाबरतात, संप्रदायाला मान आहे त्यांना. त्यामुळे आमच्या या महिला वर्गाला मनापासून धन्यवाद देते. आणि गोड चाल गायली, गोड अतिशय सुंदर गायन, तितकंच गोड वादन. आणि पांढऱ्या पट्टीमध्ये सुद्धा वाजवणं सोपं नाही आहे, पण तरीसुद्धा महाराज गोड वाजवत आहेत. मनापासनं सगळे टाळकरी गायक वादक, पंचक्रोशीतली नामांकित मंडळी आहेत ही सगळी. दहिबाते महाराज असतील, आमचे जयेश भाऊ असतील, माऊली महाराज असतील, ही सगळीच मंडळी अत्यंत निष्ठेने आपलं काम करतात. कीर्तनकार कुणी असू दे, पण अत्यंत सुंदर, देवाला आवडेल असे स्वर. आणि देवाला काय आवडतो? देवाला दुसरं काही नाही लागत. अंतःकरणातला शुद्ध स्वच्छ सात्विक भाव. तुम्ही कितीही त्याच्यापुढे काही न्यून होता, त्याला काही नको. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम असे भक्तीचे प्रकार सांगितले. कशा पद्धतीची भक्ती असली पाहिजे भगवंताच्या ठिकाणी? आपण जे कुठलं कर्म करतो ते कर्म भगवंताच्या चरणावर व्हायचंय. हातामध्ये असलेला मृदंग, त्यातून निघणारा सुंदर असा नादब्रह्माचा ध्वनी भगवंताला आवडेल असं वाजवणं हे आपलं काम.
गोड आमच्या रोहनदादांची थाप आहे, मस्त. मी बऱ्यापैकी असं म्हणते नेहमी की थापा आपण बऱ्याच मारतो. थापा मारणं काही अवघड आहे का आपल्याला? सांगा, 4 बायका एकत्र जमल्या पडघ्यात की सगळ्या गावचं वर्तमानपत्र मिळतं की नाही तिथं? तुम्ही सांगा, मिळतं की नाही? मग थापा मारायला काय लागतं? पण अशी थाप असावी की ज्यांनी देव डोलेल. पांडुरंग परमात्म्याची मूर्ती इतकी सुंदर आहे, आदिशक्ती रुक्मिणी माता. आणि या रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या या शिवशक्तीच्या प्रांगणामध्ये, या सगळ्या पटांगणामध्ये दरवर्षीप्रमाणे अव्याहतपणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, महाराष्ट्रातली नामांकित बुजुर्ग आणि जुनी जाणती मंडळी इथं येऊन ज्ञानदानाचं पवित्र काम करतायत. माझ्या परमभाग्याने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग याही वर्षी वाट्याला आला. गोड अशी तबल्यावरची साथही आमच्या महाराजांची आहे. विणेकरी, उत्तम ध्वनी व्यवस्था, काही सांगायची गरज नाही. किशोरदादा आहेत, मयूरदादा आहेत, ही सगळी मंडळी आणि त्यांचे सगळे सहकारी, सगळ्यांच्या नावाचा उल्लेख शक्य नाही, पण ही सगळी मंडळी तरुण कार्यकर्ते आहेत. जुन्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं आणि भागवत धर्माची पताका हातामध्ये घेऊन आपला हा ध्वज फडकावत ठेवावा. आणि हे कार्य आपल्याकडून घडण्याकरता अनंत जन्मोनी पुण्य होय, ज्ञानोबाराय म्हणतात, एका जन्माचं नाही. आपण सगळे भाग्यवान आहोत मंडळी, इथं आलो आहोत. आज निरूपणाकरता घेतलेला अभंग सांगितलं मी आपल्याला विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा आहे. 3 चरणांचा विरहिणीचा अभंग आहे. आम्ही भक्ती करतो आणि आम्ही उपासना सुद्धा करतो. बघा, आम्ही भक्ती करतो आणि आम्ही उपासना सुद्धा करतो. 2 शब्दांमधला फरक आहे. काय नेमका फरक आहे? बऱ्याचदा आमची गफलत होते, आमची गल्लत होते. आम्ही दोन्ही शब्द एका अर्थाने घेतो. आम्ही उपासना आणि आम्ही भक्ती एकाच अर्थाने घेतो. पण भगवंताच्या सगुण विग्रहावर ज्ञानापूर्वी केलेलं प्रेम ही उपासना आहे. मग उपासना म्हटलं की काहीतरी कामना आली. आपण सगळे कीर्तनाला आलात, आपण पांडुरंगाच्या समोर डोकं टेकतो. दान, धर्म, व्रत, वैकल्य, तीर्थयात्रा, जप, तप, उपवास, तापास सगळं करतो. कशा करता? कशा करता? त्यामधून काहीतरी अपेक्षा आहे. संसार सुखाचा झाला पाहिजे, सुखी समाधानी निरोगी आयुष्य जगता आलं पाहिजे, लेकरा बाळांचं कल्याण झालं पाहिजे, भलं झालं पाहिजे, जमलंच तर शेजाऱ्यांचं. पटकन बोलून गेले आमच्या माता भगिनी. बघा, हे इतकं नैसर्गिक आहे, हे सहज आहे, सहज आहे. आपलं काही ठरलं होतं का मी असं बोलणार मग तुम्ही असं बोलायचं? आपण काही मॅच फिक्सिंग केली होती का? नाही, तुम्ही सहज बोलून गेला. भगवंताकडे आम्ही सकाम भावनेने जातो. सकाम, मोठी यादी घेऊन जातो, ती उपासना आहे. परवा एका कीर्तनामध्ये मी शिवस्तुतीतला शेवटचा श्लोक गायले. तो श्लोक असा आहे: शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीर्थे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. विठ्ठल शिवस्तुती सगळ्यांना माहिती. कैलास राणा शिवचंद्र मौळी हा पहिला श्लोक आहे. मग शेवटचा श्लोक आहे हा: शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको. हा श्लोक मी आपलं झालं, कीर्तन संपलं आणि एक गृहस्थ मला भेटले. म्हटले, ताई तो श्लोक मला लिहून देता का? तर माझी जायची गडबड. म्हटलं, तुम्हाला लिहून कशाला पाहिजे? नाही म्हणे, लिहून द्या ना. म्हटलं, कुठला श्लोक? तो. म्हटलं, अहो मी बरेच श्लोक म्हटले, नेमका कुठला पाहिजे ज्याच्यामध्ये हे करू नको, ते करू नको, काहीच नाही केलं तरी चालतंय असं जर ज्याच्यामध्ये सांगितलंय ना, तो श्लोक पाहिजे. सगळं मान्य आहे. शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको, योगाभ्यास नको, व्रते मख म्हणजे यज्ञ काही नको. पण कलियुगातलं सर्वश्रेष्ठ साधन, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. देवाला सोडायचं नाहीये. बाकी सगळं सोडलं तरी चालेल, पण आपण काय करतो? बाकी सगळं धरतोय आणि देव सोडून देतोय. देवाकडून सगळं मागतो, देव मागायचा राहूनच जातो. परिणामी आयुष्यामध्ये अखंड दुःख आहे, अखंड संघर्ष आहे. का नसावा? मी बऱ्याचदा उदाहरण देते. ECG वरची रेषा आपण बघितली आहे का? ECG वरची रेषा जिवंत माणसाची कशी असते? वर खाली असते.
ती जर सरळ झाली तर कार्यक्रम संपला. माणसं म्हणतात उचला आता घेऊन जा यांना, काही काही राहिलेलं नाही, राम नाही राहिला जीवनामध्ये, राम नाही. आपण सगळे म्हणतो आयुष्यात काही राम नाही राहिला. जिवंतपणी सुद्धा आयुष्यात राम नाही अशी म्हणणारी माणसं बरीच आहेत. पण मुखात राम असेल तर जीवनात राम आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल मग भगवंताच्या प्रती असलेली सकाम भक्ती ती उपासना आहे बरं का. आणि दुसरा मार्ग आहे भक्तीचा, आपण म्हणतो उपासना आणि भक्ती. मी 2 शब्द सांगितले सुरुवातीला. त्यामध्ये भक्ती हा प्रकार असा आहे की भगवंताची मूर्ती समोर आहे, सुंदर पांडुरंग परमात्मा आहे, किंवा आपल्या आवडीचं इष्ट आराध्य दैवत आहे गणपती बाप्पा आहे, कृष्ण परमात्मा आहे, आज गुरुवारचा दिवस आहे, दत्त महाराज आहे, जो काही आपला इष्ट आराध्य दैवतेचा भाव आहे समोर. मग ती दगडाची मूर्ती नाही, ती पाषाणाची मूर्ती नाही, की ती केवळ धातूची मूर्ती नाही, मातीची मूर्ती नाही, तर त्या मूर्तीतलं चैतन्य आम्हाला ओळखता यावं. आणि भगवंताच्या सगुण विग्रहावर केलेलं निष्काम प्रेम म्हणजे ज्ञानानंतर झालेलं प्रेम, ती म्हणजे फक्त भक्ती आहे बरं का. म्हणून भक्ती आणि ज्ञान या 2 गोष्टींमध्ये आम्हाला भक्ती हवी आहे, पण अज्ञानातली भक्ती नको. ज्ञान हवं आणि ज्ञानोत्तर भक्ती पाहिजे. ज्ञान हवंय, नुसतंच ज्ञान प्रकांड पांडित्य काही गरजेचं नाही. ज्ञान हवी आहे, ज्ञानयुक्त अंतःकरण हवंय, पण अंतःकरण आधी भक्तीने भरलेलं असलं पाहिजे, मग तिथं ज्ञानाची निर्मिती झाली, उगम झाला तर चालेल. म्हणून ज्ञान आणि भक्ती हे दोन्ही हातात हात घेऊन चालणार आहे. ज्ञानोबराय ज्ञानी होते आणि ज्ञानोबरायांचं अंतःकरण भक्तियुक्त होतं. ज्ञानोबराय सकल संतांच्या मध्ये वेगळे का ठरले हो? 12व्या शतकामध्ये भक्तीचा सुकाळ माझ्या ज्ञानोबा माऊलींनी इथं केला. मी मोठ्या अभिमानानं सांगते, आज माऊली असं म्हटलं तरी आमचं अंतःकरण कळवळतं. काय केलं या लेकरांनी? विश्व माऊलीचा दर्जा जगाने दिला, आई म्हणून स्वीकारलं, माऊली म्हणून स्वीकारलं. बाप रखुमा देवीवरू, बाप रखुमा देवीवरू, बाप रखुमा देवीवरू असं म्हणताना प्रत्येक अभंगाच्या शेवटी ज्ञानोबरायांनी प्रकृती आणि पुरुषाला केलेलं हे वंदन आहे. जगाचा बाप असलेला विठ्ठल परमात्मा आणि माझी रखुमाई आई आदिशक्ती, तिचा तो पती, तिचा तो वर, असा माझा तो बाप, बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलू. ज्ञानोबरायांनी त्याचा परिचय दिला. आपल्या माता पित्यांना वंदन करून शिवशक्तीचा एक सुंदर संगम प्रत्येक वेळी साधला. पण या सगळ्याच्या बदल्यामध्ये जगाने काय दिलं? फक्त अपमान, छळ, निंदा, अवहेलना. पण हे सगळं सोसलं, सगळं सहन केलं. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म असं म्हणून प्रत्येक जीवित्वाच्या कल्याणाचाच विचार केला. एका भक्तीच्या उच्च स्तरावर जाऊन पोहोचले होते ज्ञानोबराय, अत्यंत उच्च पातळीवर जाऊन पोहोचले. पण तरी सुद्धा आम्हा सर्व साधकांना, साध्या भोळ्या श्रमिकांना, भाविकांना एक साधं भक्तीचं तंत्र, एक साधं भक्तीचं साधन दिलं, ते म्हणजे नाम. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. झाली संध्या, संदेह माझा गेला. नाथांनी आम्हाला संध्या सांगितली वारकऱ्याची. आत्मा राम हृदयी प्रगटला, त्रिकाल संध्या सांगितली वारकऱ्यांची. रोज 3ही त्रिकाल आम्हाला हरिपाठ म्हणता यावा. एका हरिपाठासाठी ज्ञानोबरायांचे 1000 वेळा पाय पकडले तरी ते कमी ठरणार आहेत. हरिनामाचा उच्चार 108 वेळा माऊलींनी हरिपाठात करून घेतलाय. अखंड हरिनाम सप्ताह आहे आपला, अखंड. आज सप्ताहाचा मला वाटतं कालची सेवा होती खरं तर आपली, पण काही कारणांनी आज मला आपल्या सगळ्यांच्या दर्शनाला येता आलं, त्यामुळे षष्ठम दिवस आजचा, 6व्या दिवशीची आजची कीर्तन सेवा. अखंड हरिनाम आहे, अखंड. तैल धारा व्रत अशी भक्ती, तेलाची धार जशी अखंड किंवा संतत धार जसा महादेवाच्या पिंडीवरती, शिवलिंगावरती अभिषेक पात्रातून होत असते, तशी भक्ती आमची अखंड झिरपली पाहिजे, अखंड. बरं ती कशी असावी? ती निष्काम असावी. ज्ञानोबरायांनी ती भक्ती केली. भक्तीच्या एका अत्युच्च भावावस्थेवर ज्ञानोबराय आरूढ झाले आणि भगवंताच्या प्रती निर्माण होणारी आवड, भगवंताची निर्माण झालेली भेट किंवा भगवंताची झालेला संयोग आणि त्या भेटीनंतर निर्माण झालेला विरह. म्हणून तर प्रेमही मागितलं, भक्तीही मागितली आणि ज्ञानही मागितलं.
भक्ती प्रेमा वीण ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा वीण ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा वीण ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा वीण ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया माझी, अभिमान नित्य नवातया माझी, प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. अभिमान नित्य अभिमान नित्य प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख भक्ती आणि प्रेमाशिवाय मिळालेलं ज्ञान हे अहंकाराला घेऊन येतं आणि भक्ताच्या ठिकाणी अहंकार निर्माण झाला. मी कीर्तन ऐकलं, मी कीर्तन केलं, आम्ही कीर्तनात गायलो, आम्ही कीर्तनात वाजवलं, आम्ही एवढ्या लांबनं कीर्तनाला आलो, आपण कोण? तुका म्हणे तेथे नाही मी तू पणच तवावे ते कवण कवणा लागी. बोलवणारा तो, ऐकवणारा तो, इथं सगळं करणारा तोच आहे. तुमच्या माझ्या आतमध्ये चैतन्य रूपाने ती शक्ती स्थित आहे, तर इथं ऐकणारा कोण आणि बोलणारा कोण? सगळं काही तोच आहे. आणि मनात निर्माण झालेला अहंकार हा आमच्या सर्व नाशाला आणि दुःखाला कारण ठरतो. मी करता ऐसे म्हणसी तरी तू दुःखी होशी, श्रीराम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप सगळं मिळेल. एक मी पण बाजूला सोडलं तर, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी नव्याने नाही सांगत आहे मंडळी. देवाला सगळं चालेल, पण देवाला एका गोष्टीची ॲलर्जी आहे, ती म्हणजे दंभ, अहंकार. तिळभरी जरी होय अभिमान, मेरू पर्वताचा भार झाल्यासारखं ओझं देवाला होतं. भक्ताला झालेला तिळभर अभिमान देवाला त्याचा त्रास होतो. त्यामुळे अभिमान रहित जीवन, समर्पणाचं जीवन, आणि भक्तीमध्ये सुद्धा अहंता समर्पण, ममता समर्पण या सगळ्या भावना. बघा श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आपल्याला नवविधा भक्ती सगळ्यांना माहिती आहेत. भक्त प्रल्हादांनी आपल्या पित्याला सांगितलेली, हिरण्यकश्यपूला सांगितलेली भक्ती आहे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविधा भक्ती प्रकार आहेत. श्रवणाचा पहिला प्रकार सांगितलाय, भगवंताच्या जवळ जावं आणि काय ऐकावं. आता काय ऐकायचं आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला देवाचं सोडून बाकी सगळं ऐकायला आवडतं, नाही का? कोण कुणाबद्दल काय बोलतंय ते तर फार आम्हाला इंटरेस्ट असतो गॉसिपिंगमध्ये. पण कशाला कुणाची निंदा करायची सांगा बरं. विठोबांना दफ्तरदार कराडाचे कवी, पंत कवी होऊन गेले. ते म्हणले दिवसभर आम्ही आमची जीभ लोकांची निंदा करण्याकरता अक्षरशः नाचवतो. मया नर्तिता लोक निंदा सुजिव्हा. देवाला क्षमा मागण्याचा एक मार्ग हरिनाम प्रक्षाळी जिव्हेते. भगवंताचं नाम आमची जीभ धुवून काढण्याचं काम करतं. म्हणून काय ऐकायचं? श्रवण देवाचे करावे, भगवंताच्या कथा कीर्तन, मग गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन, लीला संकीर्तन जे आपण करतोय आता. श्रवण भक्तीच्या माध्यमातनं
अत्यंत सुंदर असा जीवनाचा परिपाठ किंवा भगवंताच्या जवळ जाता येतं. म्हणून भक्तीचा पहिला प्रकार सांगितलाय श्रवण कीर्तनम. कलियुगातलं सर्वश्रेष्ठ भक्तीचं साधन कीर्तयति इति कीर्तनम. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. परिणती काय आहे? इथं आल्यानंतर काय काय मिळणार आहे बघा ना तुम्ही. इथं आल्यानंतर माणसाचा देव व्हायला सुरुवात होते. या धर्ममंडपामध्ये आपण बसलो की आपोआप आपला हृदय गाभारा बनतं आणि तिथं पांडुरंग येतो. होय अंग हरिरूप. ब्रह्मीभूत काय होत से कीर्तन. ब्रह्मीभूत काय होत से ब्रह्मीभूत से कीर्तन. ब्रह्मीभूत काय मिळतं? शरीर ब्रह्मतत्वापर्यंत जातं. ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवाईसा. महाराज म्हणाले एखाद्या समाधी सुखामध्ये विराजमान होणाऱ्या योग्याला विचारा काय सुख आहे. महाराज म्हणतात समाधीचं सुख सुद्धा आम्ही ओवाळून टाकतो, असं कीर्तनाचं सुख आहे. समाधीचे सुख सांडा ओवाळूनी. इतका आनंद फक्त कीर्तन रसामध्ये, फक्त कीर्तन भक्तीमध्ये. म्हणून म्हटलं आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे इथं येऊन भगवंताचं श्रवण आम्ही करतोय. अर्जुनानी 18 अध्यायी गीतेचं श्रवण केलं, परिणाम झाला, जीवन परिवर्तन झालं. सुरुवातीला कर्तव्य परान्मुख, कर्तव्य विन्मुख असलेला अर्जुन भगवंतांना सांगितलं मध्ये रथ घे देवा. मध्ये रथ आल्याबरोबर आपलेच आप्तेष्ट समोर दिसतात आणि भगवान म्हणतायत, अर्जुन म्हणतो देवा मी लढू शकत नाही, माझे हातपाय गळून गेले, आता माझ्या घशाला गोरड पडली, माझीच माणसं समोर आहेत, आपली माणसं समोर आहेत, मग मी यांच्याशी कसा लढू सांग. भगवंत म्हणाले आपली आहेत तर मग समोर का उभी आहेत? आपली आहेत तर आपल्या बाजूला पाहिजेत ना. हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे. अर्जुना तुला कळत नाही म्हणून 18 अध्यायी गीतेचा प्रपंच करायला लागला अर्जुनासाठी. अर्जुनाचं निमित्त झालं, खरं तर तो सगळा आपल्यासाठीच आहे. पण भगवद्गीता आपण हातात घेत नाही, अवघड वाटते. गीता हे सुवर्ण आहे आणि मग या सोन्यावर ज्ञानोबरायांनी चढवला किंवा अलंकार. ज्ञानराज माझी योग्यांची भावुकी, ज्ञानराज माझी योग्यांची भावुकी, ज्ञानराज माझी योग्यांची भावुकी, ज्ञानराज माझी योग्यांची भावुकी. गीतेवर चढवलेला अलंकार ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी दिली, पण तीही आम्ही हातात घ्यायला तयार नाही. किती कर्मदरिद्री आम्ही. तुकोबांची गाथा आम्हाला नको आहे, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी नको. आणि मग जीवन दुःखमय आहे, संसार दुःख देतो, त्रास देतो, आपतेष्ट आपल्याला विचारत नाही, आपली कुणी किंमत करत नाही, म्हणून डोक्याला सतत ताण घेऊन आपण सगळे वावरतोय, जगतोय. प्रचंड ताणात आहे सध्या आपण. आहेत की नाही? हो म्हणा. आता पण आता नाही ना, आता कीर्तनात आहोत आपण. पण एरवी आमचा संसार आम्हाला प्रचंड त्रास देतोय, प्रचंड टेन्शन देतोय, ताण, फ्रस्ट्रेशन. अगदी लहान लेकरू सुद्धा टेन्शन मध्ये असतं. सगळे ताणात आहेत. मी एक विधान नेहमी करते
की आम्हाला काउन्सिलिंग या क्षेत्राचा आधार घ्यावा लागतो, मानसोपचार तज्ज्ञांकडे जावं लागतं, डोकं शांत होत नाही, सतत भणभण भणभण भणभण. बरोबर आहे ना महिला वर्ग? हे आमच्या वाट्याला फार असतं असं म्हणतात आहे की नाही. रांधा वाडा उष्टी काढा सगळ्यांचं सगळं करा, कुणीच केलं म्हणत नाही. म्हणतं का? खरं सांगा, केलं कुणी म्हणतं का? नाही म्हणत. कितीही करा कुणीच केलं म्हणत नाही. पण माझे ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, प्रपंचासाठी किती करा कुणी केलं म्हणणार नाही, माझ्या रामासाठी थोडं करा, तो लक्षात ठेवेल, तो लक्षात ठेवेल. पण आमचं दुर्दैव असं आहे, संतांनी आम्हाला सगळं दिलंय, करतळी आवळे तैसा हरी, इतकं सोपं करून परमार्थ दिला. पण तरी सुद्धा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या सातारचे संत आहेत, महाराज बसले की त्यांना भेटायला लोक यायचे. आपल्यासारखी साधी भोळी प्रापंचिक मंडळी जीवनातल्या सगळ्या कटकटी तिथं घेऊन आपण जातो. संतांकडे आपण जातो कशाला? एवढ्या करताच जातो. संतांकडं मुक्तीचं दान मागण्याकरता जावं खरं, पण आपण तिथं जाऊन पण आपला प्रपंचच तिथं नेतो आणि रडत बसतो. महाराज खंत करायचे की अरे, म्हणायचे बाबांनो, मी इथं हिरे माणकं रत्न मोती विकायला बसलोय, मी तुम्हाला वाटायला बसलोय, आणि माझ्याकडे येणारं सगळं गिराईक हिंगजिऱ्याचं आहे, सगळे ते हिंगजिरी मोरी एवढंच घ्यायला येत आहेत. आम्ही विनाकारण रडत बसतो की नाही, विनाकारण कुठल्याही गोष्टीला. म्हणजे आम्ही बऱ्याचदा नकारात्मकतेकडे आमचं जीवन जातं. ज्ञानोबरायांकडे थोडं बघा ना. समाजाने अतोनात हाल केले, संन्याशाची पोरं म्हणून विटंबना केली. तुम्ही जगता कशाला रे? तुम्हाला जगण्याचा सुद्धा अधिकार नाही म्हणून कायम छळ आणि अपमान झाला. पण तरी सुद्धा विश्वात्मक भगवंताकडे विश्वाचं कल्याणच मागितलं, जे खळांची व्यंकटी सांडो. ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातली गोष्ट आहे. महाराज त्या गोंदवल्यामध्ये एक ज्योतिषी आले होते बरं का. आता माझा त्या शास्त्राला विरोध नाही, ते शास्त्र आहे, पण तरी सुद्धा आपण बऱ्याचदा एखाद्या गोष्टीच्या आहारी जातो. त्या ज्योतिष बुवांना भेटायला सगळी माणसं गेली. कुणी आपलं, प्रत्येक जण आपापलं भविष्य विचारतोय. त्या ज्योतिष बुवांकडे जाऊन, त्या शास्त्री बुवांकडे जाऊन सगळेजण आपापलं भविष्य सांगतायत, हात दाखवतायत, हस्तरेषा. एक वाक्य परवा वाचलं, मत देखो हाथों की लकीरों को, मत देखो हाथों की लकीरों को, नसीब तो उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते. हा, आम्ही विनाकारण आयुष्यात इतकी नकारात्मकता घेऊन बसलो. मग कधीतरी ज्यांच्याकडे खरंच काहीच नाही अशांकडे बघावं, आपल्याला कळेल देवाने आपल्याला काय दिलं, किती दिलं. ब्रह्मचैतन्य महाराजांना कळालं, सगळं गोंधवले, पंचकृषीतला सगळा परिवार हा सगळा त्या शास्त्री बुवांकडे जातोय. म्हणले मी पण जातो एक दिवस. महाराज गेले, पत्रिका घेऊन, पत्रिका दाखवली. म्हणाले शास्त्री बुवा एवढी पत्रिका बघा. म्हणाले कुणाची आहे? एक जवळचा मित्र आहे म्हणाले, त्याची पत्रिका आहे. काही चांगलं दिसतंय का हो या पत्रिकेमध्ये? काहीतरी चांगलं होईल का असं वाटतंय का? त्या शास्त्री बुवांनी ती पत्रिका बघितली, काही आकडेमोड, काही गणितं केली आणि एकदम चेहरा पडला त्यांचा, एकदम चेहरा पडला. महाराज म्हणाले काय झालं बुवा, चांगली नाही का पत्रिका? काय अडचण आहे? ते म्हणाले या पत्रिकेत काहीच चांगलं नाही. म्हणले काहीच चांगलं नाही. या माणसाच्या आयुष्यामध्ये प्रपंचातलं सुख नाही, या माणसाच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक सुबत्ता नाही, या माणसाच्या आयुष्यामध्ये गृहत्यागाचं विधान सांगितलंय, घर सोडावं लागणार आहे, काहीच सुख नाही. म्हणाले कसलं सुख नाही, प्रापंचिक समृद्धी नाही, ऐश्वर्य नाही, काहीच नाही. महाराज म्हणाले बुवा त्याच्यात असं काही लिहिलंय का की त्याला आयुष्याच्या अत्यंत अल्प वयामध्ये गुरुकृपा होईल? असं काही लिहिलंय का की अत्यंत अल्प वयामध्ये रामदर्शन होईल? एवढंच नाही, कैवल्य साम्राज्याचा धनी, त्रिभुवन सम्राट, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक समोर येऊन चतुर्भुज रूपामध्ये दर्शन देईल, असं काही लिहिलंय का? ते म्हणले नाही, असं काही लिहिलं नाही. महाराज म्हणले ही पत्रिका माझी आहे बुवा, ही पत्रिका माझी आहे. मग मला सांगा, संतांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रतिकूलता आल्या, पण तरी सुद्धा जीवनाचं गंतव्य गाठलं. भगवंताविषयी आवड निर्माण झाली, भगवंताविषयी आवड निर्माण झाली. आमची अडचण इथं होते, आम्ही श्रवण भक्तीपासून सुरुवात करतो पण तिथंच थांबतो. पुढे कीर्तन भक्ती आहे, पुढे नामस्मरण भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चन भक्ती आहे, दास्य सख्य, आणि मग आत्मनिवेदन. मग तो राम आतमध्ये येणार आहे. आत्माराम ज्याला म्हटलंय, आत्माराम हृदयामध्ये कधी प्रकट होईल? ते चैतन्य हृदयातलं कधी जाणवेल, कधी दिसेल? माऊलींना ते दिसलं. म्हणून भगवंताची आवड निर्माण व्हावी लागते, आणि आवड निर्माण होण्याकरता कारण आहेत.
आवड अशीच नाही निर्माण होत. आज तुम्ही आम्ही सगळे इथे आलोत का? आपल्याला कीर्तनाची आवड आहे. मी हात जोडून सांगते, कीर्तनकारांवर प्रेम नाही केलं तरी चालेल बरं. कीर्तनकार असंख्य आहेत, येतील जातील, पण ही गादी आहे ना, ती अनादी काळापासून चालत आलेली आहे. मी कृपा करून हात जोडून आपल्याला मागणं मागते की या गादीवरचं प्रेम आपलं कधीच कमी होऊ देऊ नका. या गादीवरची निष्ठा आपली कधी कमी होऊ देऊ नका. कारण ही नवविधातली सर्वश्रेष्ठ भक्ती कलियुगातलं अत्यंत सुंदर साधन आहे. आज अनेकांना वाटतं ज्याला काही येत नाही त्यांनी कीर्तन करावं, ज्याला काही जमत नाही ती आमची तरुण भावंड धोतर नेसतात. असं नाहीये. वेल एज्युकेटेड माणसं इथं आपण बघताय, रोज त्यांची कीर्तन आपण श्रवण करताय. महाराष्ट्रातली नामवंत कीर्तनकार मंडळी इथं येत आहेत आणि आमच्या तरुण पिढीने, आज बरीच मंडळी तरुण सहभाग आहे इथं, कार्यकर्ते तरुण आहेत, पण सगळ्यांचा जर ओघ इकडं आला ना तर भारत ही देवभूमी आहे. ही जगाला ओरडून सांगण्याची गोष्ट नाही, ती लागणारच नाही, सांगणार नाही. ही देवभूमी आहे. देवाने इथं जन्म घेतला, संतांना इथं जन्म घ्यावा असं वाटला. बरं, देवच संत रूपाने प्रत्येक कुळात अवतीर्ण झाले, प्रत्येक जातीत अवतीर्ण झाले, आणि आमचं दुर्दैव आम्ही त्यांनाही जातीपातीत वाटलं. इतके आम्ही नतद्रष्ट. संतांनाही आम्ही जातीपातीत वाटलं. ज्ञानोबा अमुक जातीचे, गोरोबा काका अमुक जातीचे, सेनानावी अमुक जातीचे. झालं कल्याण. जातीचं राजकारण करत बसलो. मग ज्ञानोबारायांनी काय करावं? किती वाईट वाटत असेल ज्ञानोबारायांना. ज्ञानोबारायांनी आम्हाला भक्तीची उच्च अवस्था गाठायला शिकवली, आणि माणूस नावाचा प्राणी इथं येऊन आयुष्याचं असं नुकसान करून एक दिवस निघून जातो. गेला गेला बापुडा, व्यर्थ गेला. या न्यायाने जीवन रसातळाला कधी जातं कळत नाही. जीवनाच्या उत्थानाचा मार्ग संतांनी सांगितला, ज्ञानोबरायांनी तो गाठला आणि भगवंताशी एक विशिष्ट नातं जोडलं. विरहिणी प्रकरणातले अनेक अभंग लिहिले. देवाचा इतका आठव यावा, देवाची इतकी आठवण यावी, आणि त्या आठवणीने ज्ञानोबराय ढसढसा रडायचे. सुंदर भाव व्यक्त केला अभंगाच्या प्रथम चरणापासून. जीवाची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवाची या जीवा प्रेम भावावी जीवाची जीवा प्रेम भावाची जीवाची या जीवा प्रेम भावाची या जीवाची या जीवा प्रेम भावाची जीवाची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझ वाचुनी केशवा अनुनावडे. खूप सांगितलं सुंदर माऊलींनी. तू माझ्या जीवाचा जीव आहेस, तू माझ्या प्रेमाचा भाव आहेस. भगवंता, मी जिथं प्रेम केलं असा तू एकमेव आहेस. हा, एक स्पष्ट करून जाते. प्रेम आणि भाव या दोन शब्दांना आपण व्यवहारात सरळ वापरून टाकतो, सहज. पण खरं सांगू, हे दोनही शब्द किंवा या दोन्ही भावना जीवाच्या बाबतीत शक्यच नाही आहेत. जीवाच्या बाबतीत प्रेम भाव या शब्द उच्चारणाची आवश्यकता नाही. हा सगळा भाव फक्त शिवाच्या बाबतीत म्हणजे परमात्माच्या बाबतीतच लागू पडतो.
प्रेम कुणावर करावं? देवावर करावं. आज आमची तरुण मंडळी जी प्रेम करतात त्याच्याकरता देहाचे 35 तुकडे सुद्धा होऊन फ्रीजमध्ये जातात. हे प्रेम नाही, हे प्रेम नाही. हे आपण सगळं अनुभवतोय आजूबाजूला काय चाललंय. लव जिहादच्या नावाखाली आमच्या धर्मांतरणाचे अनेक प्रकार घडतायत. ते प्रेम नाही, ते प्रेम नाही. संतांनी प्रेमाला एक विशिष्ट विलक्षण दर्जा दिला. माऊली म्हणतात, तू माझ्या जीवाचा जीव आहेस भगवंता. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, माझ्या जीवाचा जीव आहेस. का हो? इतकं प्रेम भगवंतावर वाटावं असा पूर्वानुराग माऊलींचा काय होता? माऊली म्हणतात, आम्ही देवाचे लाडके झालो किंवा आम्हाला देव आवडायला लागला, हे आमचं नाही, आमच्या पूर्वजांची पुण्य आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. माझ्या आईवडिलांची पुण्य आहे म्हणून आम्हाला देव आवडतो. तुकोबराय सांगतात, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमची पूर्व पुण्याई आहे, 8 पिढ्यांची विठ्ठल भक्तीची पुण्याई आहे म्हणून इकडं कीर्तनाला यायची इच्छा होते, त्याशिवाय नाही. म्हणजे भगवंताविषयी पूर्वानुराग असा शब्द आहे. देवाची आवड निर्माण होण्याकरता पुण्याई लागते. पहिलं कारण आपली सुद्धा पुण्याई आहे म्हणून आपण इथं आलोय बरं का. काहीतरी पुण्याई आहे, नाहीतर काही एवढीच माणसं आहेत का पडघ्यात? बरीच आहेत ना. मग ती सगळी आली तर आपल्याला किती मोठी व्यवस्था करावी लागेल. आपली पुण्याई आहे म्हणून आपली पावलं इकडं आली. दुसरं कारण आहे परंपरा. मोठी दिव्य परंपरा तुकोबरायांची होती, ज्ञानोबरायांची परंपरा होती, अनेक संतांची परंपरा होती. प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज, परंपरेचा वैभव. घरामध्ये उपासना आहे, भक्ती आहे, नामस्मरण आहे अखंड. त्यामुळे परंपरेने देव आवडायला लागतो. देव असा नाही आवडत, परंपरा असावी लागते. पूर्वजांची काहीतरी पुण्याई असावी लागते, परंपरा असावी लागते. 8 पिढ्यांची विठ्ठल भक्तीची विश्वंभर बाबांपासून असलेली तुकोबरायांची परंपरा होती दिव्य. तिसरं कारण आहे श्रवण. नवविधातला पहिला प्रकार, भगवंताचं श्रवण केलं पाहिजे. म्हणजे देव आवडावा याकरता काय कारण? श्रवण. देवाचं चांगलं ऐकलं पाहिजे ना, देवाचं नाम ऐकलं पाहिजे, गुण ऐकली पाहिजेत. षड्गुणैश्वर्य संपन्न असला तो परमात्मा आहे, मग त्याचे गुण आपण ऐकले पाहिजे, तेव्हा देव आवडेल आपल्याला. आपल्याला देव सोडून सगळं आवडतंय सध्या. आपल्याला प्रपंच फार आवडतो. प्रपंच आवडीचा आणि परमार्थ सवडीचा, हे असलं आपलं विधान आहे. वास्तविक झालं पाहिजे उलट. प्रपंच सवडीचा आणि परमार्थ आवडीचा झाला पाहिजे. पण आम्हाला देव नाही आवडत, याचं कारण आम्ही देवाचं श्रवण नाही करत. देवासंबंधाने श्रवण करावं. तिसरं कारण, पहिलं कारण सांगितलं पुण्याई, दुसरं परंपरा, तिसरं श्रवण. आमच्या रुक्मिणी मातेनी काय श्रवण केलं? ज्यावेळी विदर्भ नगरीचा तो राजा होता, भीष्मक नाव त्याचं. भीष्मकाची ही मुलगी भीमकी असं म्हणायचं नाव होतं तिचं. पण आदिशक्ती रुक्मिणी माता पुन्हा एकदा अवतार घेतला आणि कृष्ण परमात्म्याला मिळवण्याकरता या शिवशक्तीचं, या ब्रह्ममायेचं पुन्हा मिलन झालं. भीष्मकाच्या दरबारामध्ये राजा बसलेला आहे, शेजारी रुक्मिणी आईसाहेब बसलेले आहेत. सगळा दरबार भरलेला आहे आणि राजाच्या डोक्यावर किंवा चेहऱ्यावरती चिंतेची रेष दिसली. त्या दरबारामध्ये एक भाट आला होता, स्तुती पाठक कीर्तिनामा नावाचा एक भाट आला आणि त्यांनी राजाला विचारलं, राजेसाहेब कसली चिंता लागली आहे तुम्हाला? तेव्हा भीष्मक राजा म्हणाला, माझ्या चिंतेचं कारण हे माझ्या शेजारी बसले म्हणले. कोण बसलं होतं? रुक्मिणी माता बसली होती. अजून लग्न व्हायचंय, विवाह व्हायचंय म्हणून पित्याला लागलेली काळजी. आता मुलीचं लग्न म्हणजे पित्यासाठी काळजीचं कारण आहे ना. आमच्या नारदीय कीर्तनामध्ये आम्ही आर्या वृत्त गातो. मोरोपंतांची एक आर्या आहे. उपवर कन्या होता पितयाच्या काळजास कातरते, कातर सासर सागर, कातर सासर सागर, जाय कशी पार हेची कातरते. उपवर नको, आता रामारामा नको नाही का. उपवर कन्या होता, ते वाजवतात नेहमी नारदीय कीर्तन. उपवर कन्या होता पितयाच्या काळजास कातरते. बापाच्या काळजाला काळजीची कात्री लागते मुलगी वयात आली किंवा लग्नाची झाली की. आणि पूर्वीचा काळ होता 8 वर्षात भवेत कन्या. 8 वर्षाची मुलगी झाली की ती विवाहाला उपवर झाली. आता 8 दुने 8 त्रिक 8 चौक 8, जाऊ दे का पुढे, अजून काही त्याला आता बंधन राहिलेलं नाहीये. पण आपली शास्त्र परंपरा आहे, कन्या उपवर झाली की आपल्या पित्याच्या हृदयाला काळजीची कात्री लागते की कसं होईल, तिचं काय होईल. आणि ते नातं इतकं छान आहे मुलीचं आणि बापाचं, पित्याचं. ज्यांना मुली आहेत त्यांना माहिती आहे. हा, आताची मुलगी कायद्याचा आधार घेते म्हणा,
नाही का, ती सुद्धा कायद्याचं संरक्षण घेते, पण हरकत नाही, पण ते नातं भाव पातळीवर आहे. त्यामुळे भीष्मक राजाला चिंता लागली होती माझ्या बाळाचं कसं होईल, कारण इतकी रूपसंपन्न आहे, गुणसंपन्न आहे. त्यामुळे असा आर्यावर्तामध्ये एकही मुलगा किंवा असं स्थळ तिला मिळेना, कसं व्हायचं हिचं, म्हणून चिंता लागलेली. तेव्हा तो भाट आला आणि राजाची चिंता ऐकून घेतली आणि म्हणाला, राजेसाहेब कसली चिंता करताय, रतीलाही म्हणजे रतीपेक्षा सुंदर असलेली तुमची ती रुक्मिणी, पण तुमची रुक्मिणी ज्याच्यावर ओवाळून टाकावी असा मदनाचा पुतळा बघून आलोय आत्ताच. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार रवि शशिकला इतका सुंदर आहे भगवंत, इतका सुंदर आहे. चंद्राहुनी शीतल रविहुनी सोजवळ तेणे मज केवळ वेधियेले. किती गोड आहे भगवंत. भगवंताचं रूप गुण कीर्ती वर्णन करता 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 तो भाट समाधी लागली, त्याचं वर्णन करता करता, आणि ते वर्णन ऐकता ऐकता रुक्मिणीची समाधी लागली. मग तिची ती अवस्था पाहिली आणि विवाह निश्चित झाला. पण तिने एक पत्र लिहिलं होतं देवाला. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये ते पत्र उपस्थित आहे. 7 श्लोकांचं पत्र आहे. त्यातला पहिला श्लोक आहे, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंग तापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम त्वय्यच्युता विशती चित्तम पत्रपम मे. श्रुत्वा गुणान, तुझे गुण मी श्रवण केलेत देवा. तुम्ही कसे आहात, त्रिभुवनात सुंदर आहात, हे मी पाहिलं नाही, मी फक्त ऐकलंय. ऐकल्यामुळे काय निर्माण झाला, पूर्वानुराग निर्माण झाला. म्हणून पूर्वानुराग म्हणजे देवाची आवड निर्माण होण्याची कारण सांगते मी आपल्याला. पहिलं कारण सांगितलं पुण्याई, दुसरं कारण सांगितलं परंपरा, तिसरं कारण सांगितलं श्रवण, आणि चौथं कारण आहे सत्संग. विठ्ठल देव आवडला पाहिजे. मग जो आवडायला पाहिजे त्याच्याविषयी काहीतरी आपण ऐकलेलं असावं. मग देवाचे श्रवण, गुण श्रवण केल्यानंतर चांगल्यांच्या संगतीत आपण बसलो की देव आवडतो. संतांच्या संगतीत गेल्यानंतरच देव आवडणार आहे. काही दिवसांपूर्वी नवीन वर्ष सुरू झालं, जुनं वर्षाला आपण निरोप दिला. सरत्या वर्षाला कसा निरोप दिला गेला जगामध्ये आपण पाहिला. मग अशांच्या संगतीत बसल्यानंतर आपल्याला देव आवडेल? नाही आवडणार. देव कधी आवडेल? सत्संगाने देव आवडतो. अनेक संतांचं अनेक उदाहरण आपल्याला सांगता येते की संघाचा परिणाम झाला आणि देवाचा अनुराग उत्पन्न झाला, देव आवडायला लागला. अकळ श्रीपती
गती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. या पंथावरच देव आकळू शकतो, कळू शकतो, आम्हाला देवाची ओळख निर्माण होऊ शकते. याकरता देवाची आवड निर्माण होणं. त्यानंतर काय परिस्थिती आहे बघा. पहिला टप्पा देवाची आवड, दुसरा टप्पा आहे भेट, मिलन. हा, देवाला भेटले संत, कडकडून आलिंगन द्यावं पंढरीश पांडुरंग परमात्म्याला. नामदेव महाराज पांडुरंगाला कडकडून आलिंगन द्यायचे. ज्ञानोबर आहे. मिलनाची अवस्था आहे. देव भेटल्यानंतर होणारा आनंद वेगळा आहे. आणि त्यानंतर भक्तीचा तिसरा टप्पा जो सगळ्यात श्रेष्ठ आहे, जो भाव ज्ञानोबरायांनी या अभंगात व्यक्त केलाय, तो म्हणजे विरह. म्हणजे भेटल्यानंतर जेवढं प्रेम उत्कट अवस्थेला पोहोचत नाही, ते विरहात पोहोचतं. म्हणून व्यवहारातला विरह नाही, प्रपंचातला विरह नाही, देवाचा आणि भक्ताचा विषय आहे. तो विरह संतांनी व्यक्त केला. विरहिणी, विराणी, वीरराणी अनेक शब्दांनी या अभंग प्रकाराला उच्चारलं गेलं. वीरराणी का हो म्हणाले? कारण आपला प्रपंच चालू आहे, प्रपंच आहे. गोपींचा प्रपंच होता गोकुळात, सगळं होतं, सासू सासरे नवरा सगळी कर्तव्य चालू होती, पण देवावर निस्सीम प्रेम होतं. प्रपंच आहे पण तरी सुद्धा माझ्या प्रपंचातली कर्तव्य कर्म पूर्ण करत असताना देवा माझं तुझ्यावर प्रेम आहे. हा अत्यंत सुंदर असा भाव. म्हणजे सगळं बाजूला आणि तू फक्त माझा. आपण काय म्हणतो, मुलगा माझा, घर माझं, शेती माझी, परिवार माझा, बंगला माझा, गाडी माझी. तसा देवा तू पण माझा. पण असं नाही. मीराबाईंना विचारा. मीराबाई म्हणतात, मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई. हे म्हणायला धाडस लागतं, हे म्हणायला शौर्य लागतं की त्याच्याशिवाय माझं दुसरं कुणी नाही. म्हणून नामदेव महाराज रडायचे. आसुवे दाटानी उभारो आसुवे रात्रंदिवस नामदेव महाराजांनी वाट पाहावी. पांडुरंग येत नाही, पांडुरंग जेवत नाही म्हणून डोळ्यातला घळघळ अश्रू घालायला हव्यात. आपण रडलो का देवासाठी? कधी नाही. आपण आपल्या पोरासाठी रडलो, आपण आपल्या सुनेसाठी रडलो, प्रपंचासाठी रडलो, पण देवासाठी रडणं याला विरह म्हणतात. आसुवे ज्ञानोबरायांचा होता. माऊली देह पुरुषाचा आहे पण हृदय स्त्रीचं आहे, म्हणून सगळ्या जगांनी माऊली म्हटलं. तसंच ज्ञानोबरायांची स्वतःला कन्या म्हणून घेणारं विदर्भातलं व्यक्तिमत्व प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज माधांचे संत आहेत. प्रज्ञाचक्षु अंधत्व आलं 9व्या वर्षी, पण माऊलींची कन्या म्हणून घेतलं स्वतःला. आणि ज्ञानेश कन्या आणि कृष्ण पत्नी म्हणून घ्यायचे. इतका सुंदर भाव होता ना. रामकृष्ण परमहंस असंच व्यक्तित्व, देह पुरुषाचा पण अंतःकरण स्त्रीचं, आणि त्याच भावाने भगवंताशी भक्ती केली. आता तुम्ही म्हणाल, ताई असं कसं शक्य आहे?
भक्तीचा एक विलक्षण आणि उच्च प्रकार सांगितला यांनी. आपण भक्तीचे 9 प्रकार ऐकले, त्यामध्ये अजून काही प्रकार त्यांनी आतमध्ये त्याच्यामध्ये रूढ केले. त्यामध्ये अहंता समर्पण आणि ममता समर्पण, मी आणि माझं संपवून गेलं पाहिजे. लालन भक्ती आहे, वात्सल्य भक्ती आहे. यशोदेची भक्ती कशी होती हो? वात्सल्य भक्ती होती. म्हणून तर ज्या दिवशी गोकुळ सोडून भगवंत निघाले ना, त्यानंतर भगवंत मथुरेत राहिले, मग द्वारका स्थापन झाली, द्वारकेत राहिले. यशोदा मातेला कळलं नव्हतं का हो? ज्यावेळी माती खाल्ली म्हणून तोंड उघड सांगितलं, त्यावेळी मुखामध्ये ब्रह्मांडाचं दर्शन झालं. त्याच वेळी यशोदा मातेला कळलं होतं की हे ब्रह्म आहे, याला मी माझा पुत्र समजतीये, पण हे परब्रह्म आहे. पण परत मायेचा पडदा आला. ज्या दिवशी कालियाला संपवलं त्या दिवशी कळलं होतं की हे परतत्व आहे, हे परब्रह्म आहे, हा माझा पुत्र नाहीये. पण परत मायेचा पडदा आला म्हणून कान्हा म्हणून कुशीत घ्यायची. पण ज्या दिवशी कळलं की उद्धवांनी सांगितलं तुम्ही ज्याला तुमचा पुत्र समजताय तो पुत्र नाही, ते परतत्व आहे, परब्रह्म आहे, निर्गुण निराकार, ते सगुण साकार होऊन तुमच्या माझ्यासाठी आले, ज्ञान करून घ्या. यशोदा मातेनी देवावर इतकं प्रेम करावं, द्वारकेत गेल्यानंतर भगवंत ढसाढस रडायचे आईच्या आठवणीने. लालन वात्सल्य भक्ती आहे, भक्तीचा उच्च प्रकार आहे. देवाला पुत्र स्वरूपामध्ये समजणं, किती प्रेम करावं यशोदा मातेनी. यशोदा माता सांगायची, निरोप पाठवायची उद्धवाबरोबर की माझ्या कृष्णाला सांगा, द्वारकेमध्ये सगळ्या राजश ऐश्वर्यामध्ये तू आहेस, नोकर दास दासी सगळे तुझ्या सेवेला हजर आहेत, 16,108 नायिकांचा तू पती आहेस, तुला काय कमी आहे, सगळी सुख आहेत. पण कधीतरी कधीतरी कृष्ण परमात्म्या मला तुझी आई नाही होता आलं, पण तुझी दाई म्हणून तिथं कामाला काही गरज लागली तर मला बोलावशील का रे? तिथं काही झाडलोट करायला, काही केरवारे करायला, काही काम करायला एखादी बाई कमी असेल तर मला बोलावशील का? तुझी आई नाही होता आलं, पण तुझी दाई म्हणून तिथं सेवा करीन. उरली मूठ मी ते जेविन गे बाये, कामारी 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 भुवन, कामारी 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 होऊन सेवक होऊन राहीन हा भाव आहे यशोदा मातेचा. वात्सल्य भाव, लालन भाव, अहंता समर्पण, ममता समर्पण, आणि याच्या नंतर जी भक्ती जन्माला येते तिला पराभक्ती असं म्हणतात, आणि तीच मधुरा भक्ती, माधुर्य भक्ती. आणि ही भक्ती गोपींनी केली गोकुळामध्ये. जीवाचा जीव होता तो, म्हणून तर तो सुद्धा चोरी करण्याच्या निमित्ताने त्यांच्याकडे यायचा. एक पाय नाचीव रे गोविंदा म्हटले की एका पायावर अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक नाचून दाखवायचा. तुला गोडभर ताक देईन, लोण्याचा गोळा देईन म्हटलं की तो नाचून दाखवायचा. इतकं प्रेम करावं. जीवीची या जीवा, प्रेम भावा चिया भावा, तुझं वाचुनी केशवा अनुनावडे, अशी अवस्था गोपींची होती. का हो? त्याचं कारण ज्ञानोबराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. जीवे अनुसरणीये अजुनी गण, जीवे अनुसरणीये अजुनी गण, जीवे अनुसरणीये अजुन पाय, जीवे अनुसरणीये अजुन पाय.
अजूनिका नये, वेगी आणावा तोसये प्राणू माझा. अवस्था विलक्षण आहे. देवर्षी नारदांनी भक्तिसूत्र लिहिला, भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ लिहिला. 84 भक्तीची सूत्र त्याच्यामध्ये लिहिली आणि देवावर प्रेम कसं असावं त्याचं उदाहरण सांगताना श्रेष्ठ उदाहरण सांगितलं. यथाव्रज गोपिकानाम, गोकुळातल्या गोपींचं जसं देवावर प्रेम होतं तसं आमचं प्रेम असलं पाहिजे आणि आपण सगळे आता राधा भावातच असलो पाहिजे. म्हणून म्हणाल मधुरा भक्ती कशी आहे, आपण सगळे आता प्रकृती स्वरूपच आहोत बरं का. एकटं परब्रह्म आहे, पुरुष एकटाच आहे तो देव आणि आपण सगळे प्रकृती आहोत. त्यामुळे इथं पुरुष देहामध्ये जरी असली मंडळी तरी सुद्धा अंतःकरणामध्ये स्त्री भाव म्हणून अर्धनारी नटेश्वराची पूजा आहे आपल्याकडे. त्यामुळे तो वल्लभा मी कांतू हा ज्ञानोबरायांचा भाव आहे की मी तुझी पत्नी आहे. या भावामध्ये रामकृष्ण परमहंसांनी सुद्धा राधा भावात जाऊन भक्ती केली आणि हिलाच मधुरा भक्ती असं म्हटलं. अत्युच्च भावाची अवस्था, गोपींचा भाव, मीरेचा भाव परमात्म्याप्रती सुंदर होता. ऐसे लागी लगन मीरा हो गई मगन अशी अवस्था. त्यामुळं विष जरी प्यायला दिलं ना, राणाने विष दिया मानो अमृत पिया. ही अवस्था भगवंताच्या भेटी करता होणारी भेट. तुकोबराय म्हणतात भेटी लागी जीवा लागलीसे असं. इतकी सुंदर विरहाची सुंदर ओढ निर्माण व्हावी, देव भेटावा आणि भेटल्यानंतर परत निघून जावा आणि मग निर्माण होणारी विरह अवस्था, ती अजून उच्च अवस्था, ती विरहिणी ज्ञानोबराय सांगतात. जीवे अनुसरलिये अजूनिका नये, वेगी आणावा तोसये प्राणू माझा. माझा तो जीवाचा जीव, माझा प्राणाचा प्राण मला कुणीतरी आणून द्या. ज्ञानोबा माऊली एका विरहिणीच्या रूपामध्ये जातात, त्या भावावस्थेवर आरूढ होतात आणि सांगतात. गोपींचं असंच व्हायचं बघा. ज्यावेळी भगवंत 11 वर्ष 4.5 महिने गोकुळात राहिले आणि देव गोकुळ सोडून निघून गेले, कोण आलं होतं न्यायला? तुम्ही जागे आहेत ना सगळे? अक्रूर न्यायला आले होते. अक्रूर न्यायला आले, रथ सज्ज, यशोदा मातेच्या नंदबाबांच्या अंगणासमोर भगवंत तयार आहेत. आदल्या रात्री काय अवस्था असेल देवाची हो. सगळ्यांना भेटत होते देव. गोठ्यामध्ये गेले, आपल्या गायींना भेटले. 11 वर्ष 4.5 महिन्यांचा तो सगळा सहवास, वृंदावनच्या मातीचा सहवास. देवाला किती रडू आला असावं. देव सुद्धा रडतो ना. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. कामारी होण्याची अवस्था असेल तर देवही गडी व्हायला तयार होतो भक्ताचा. आणि अशा असंख्य उदाहरण आहेत आपल्याकडे. प्रचंड रडले भगवान गोपालकृष्ण. दुसऱ्या दिवशी छान तयार झाले. यशोदा मातेला कळत नव्हतं का घेऊन चालले. सांगितलं कंसानी बोलवले म्हणून 2 जण निघाले. बलराम दादा, कृष्ण परमात्मा रथात बसले. सगळ्या गवळणी आल्या आणि विचारलं का ग यशोदे. गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा. सांग ना ग कृष्ण परमात्मा कुठे. का रथ शृंगारीला सांगे गे मजला. अक्रूर उभासे अंगणी बाई गे साजणी. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. रथी चढले वनमाळी. अशा गडबडा लोळायला लागल्या गोपी. गडबडा लोळतायत. अक्रूरा कृष्णाला घेऊन जाणार नाही, जाऊ नाही देणार. नको नेऊ भगवान अक्रूरा, नको
आमच्या जीवाचा जीव आहे, तो आमच्या प्राणांचा प्राण आहे, तो आमचा प्रेम भाव आहे. प्रेम भावाची या भावा तुझं वाचुनी केशवा अनुनावडे, जीवे अनुसरली अजुनी का न ये वेगी आणावा तो सय प्राणू माझा. या अवस्थेला, या विरहाच्या अत्युच्च अवस्थेला पोहोचलेल्या गवळणी. पण ज्यावेळी भगवंत निघून गेले, काय अवस्था झाली गोकुळवासियांची. नयनीच्या उदकाने भिजली धरणी, आनंदाचे अंगणी. सगळी माती भिजून जावी गोकुळची. पण इतकं प्रेम भगवंतावर करावं, निघून गेल्यानंतर सुद्धा त्याच्या स्मृती गोकुळामध्ये जिवंत आहेत. आमचा देव फक्त कामापुरता असतो. म्हणून मी सुरुवात मगाशी म्हटलं सकाम भक्ती. आम्ही भक्तीच्या प्रांतात फार लबाड आहे. आम्ही मिशनपेक्षा कमिशनला जास्त महत्व देतो, नाही का. भक्ती अशी असावी जी निष्काम भक्ती आहे, संतांची भक्ती. काहीच नको. महाराजांना मागता आलं असतं की पांडुरंगाचा समोर उभा होता, महाराज म्हणले आम्ही सदैव सुडके, बरे झाले देवा निघाले दिवाळे. प्रापंचिक ऐश्वर्य नाही मागितलं, पण पारमार्थिक ऐश्वर्याचे धनी झाले आमचे संत मंडळी. पारमार्थिक ऐश्वर्य. आज आम्हाला सगळी सुबत्ता आहे, पण परमार्थाच्या बाबतीत आम्ही का बरं दरिद्री ठरतो. याचं कारण असं की संतांच्या वाटेवरनं चालण्याची इच्छा नाही. असली इच्छा तरी त्या इच्छेनी, तितिक्षेनी, दृढतेनी ती मार्गक्रमण आम्ही करायला तयार नाही. ज्ञानोबराय अशा अवस्थेला पोहोचले आणि एका विरहिणीच्या भावामध्ये जाऊन जणू गवळणीचा भाव सांगतायत. गोपींनी असं म्हणतात, भागवतामध्ये वर्णन आहे, तिथं कात्यायनीचं व्रत केलं होतं भगवंताला पती स्वरूपामध्ये समजण्याकरता, पती स्वरूपात मिळावा म्हणून. आणि त्या व्रतावर प्रसन्न होऊन भगवंत त्यांना भेटले सुद्धा. शरद पौर्णिमेच्या रात्री कदंब वृक्षाच्या खाली भगवंत बासरी घेऊन बासरी वाजवायचे. वृंदावनामध्ये बासरीचा मंजूळ स्वर आणि वंशी असंच तिचं नाव. ती आकर्षून घ्यायची, सगळ्या गोपी यायच्या. आता इथं गोपी काही देहानी येत नव्हत्या. याबद्दल फार गैरसमज आहेत बघा आमच्यामध्ये. आम्ही ते नवरात्रीला काही गरबा खेळतो, ती म्हणे रासक्रीडाच आहे, देवानी खेळलेली. असलं काही नाहीये. ती रासक्रीडा म्हणजे काही कामक्रीडा नव्हती हो. जीवात्म्याचं शिवात्म्याशी मिलन होतं. भगवंतांना भेटायला काही गवळणी घर सोडून आल्या नव्हत्या. तो जीवात्मा होता, भगवंताच्या भेटीकरता व्याकुळ झालेला. आम्ही सगळे जीव आहोत, त्या शिवाची ओढ आम्हाला लागावी हे कीर्तनाचं उद्दिष्ट आहे. ब्रह्मीभूत काय आपण प्रमाण ऐकलं. इथं आल्यानंतर देव हृदयात आला पाहिजे, ही इथली गरज आहे, इथली आवश्यकता आहे. नाही तर मग 1.5-2 तास फक्त श्रवण करायचं आणि इथंच ठेवून निघून जायचं, हा परिणाम नाहीये कीर्तनाचा. त्यामुळे जेणेकरूनही मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, हे प्रमाण नाथ महाराजांनी का दिलं कीर्तनाचं. त्याचं उद्दिष्ट म्हणजे कीर्तनकार आणि श्रोता सगळ्यांच्या माध्यमातून हेच घडावं की देव हृदयात यावा, हे उद्दिष्ट आहे. भक्ती हे बेसमेंट आहे, भक्ती हे बेसमेंट आहे. त्यामुळे या सगळ्या गवळणींनी हे व्रत करावं, देवाला पती स्वरूपात प्राप्त करावं. आणि देव कदंब वृक्षाच्या त्या झाडाखाली, कदंब वृक्षाखाली बासरी वाजवतोय. त्या बासरीकडे पाहिलं आणि गोपींनी तिला सुद्धा प्रश्न विचारला, बाई गो, आम्ही त्याला मिळवण्याकरता एवढे धडपडतो तडफडतो, पण तुझं भाग्य किती, तू थेट भगवंताच्या इतक्या जवळ, आधाराजवळ जाऊन पोहोचलीस. तुझं भाग्य तरी केवढं मोठं. ती बासरी सांगते, देवाचा जवळ जाण्याकरता सहज नाहीये ती वाट. देव इतक्या सहज आकळत नाही. देव जर मिळायचं असेल ना तर त्याकरता काय करावं लागतं. ती बासरी म्हणते, मी आतून बाहेरून स्वतःला सोलून घेतलं, आतून पोकळ झाले, बाहेरून सोलून घेतलं, प्रचंड वेदना सहन केल्या, तरी सुद्धा देव जवळ करेना. म्हणून स्वतःच्या सर्वांगाला 6 छिद्र पाडून घेतली. काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर या 6 छिद्रांमधून जेव्हा संपूर्ण अंतःकरण रिकाम झालं, निर्विकल्प झालं, तेव्हा भगवंतांनी जवळ केलं. विठ्ठल मग त्या प्राणसख्यानी, त्या आपल्या प्रेमास्पदानी, त्या भगवंतांनी आपल्यालाही जवळ करावं असं जर वाटत असेल तर आपल्याकडचे हे सगळे विकार नष्ट करावे लागतील. आणि त्या बासरीने किती सुंदर परिवर्तन घडवावं. गोपी धावत यायच्या, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, जीवाला भूल पडे,
त्या बासरीचा ध्वनी ऐकावा, सगळ्या गोपी कृष्णाला भेटायला याव्यात आणि आल्याबरोबर त्यांना असा निर्माण भाव झाला की आम्ही देवाला मिळवलं, धन्योस्मी असा भाव निर्माण झाला की देव आम्हाला मिळाला, झाला निर्माण अहंकार, देव प्राप्त झाला असा भाव मनात झाल्याबरोबर देव निघून गेले. आणि मग भक्तीची शेवटची अवस्था विरह, पूर्वानुराग, मिलनाची अवस्था आणि विरहाची अवस्था. देव निघून गेले. देव निघून गेल्यानंतर आता परत तो भेटावा याकरता पुन्हा एकदा तळमळ, पुन्हा एकदा रडणं, पुन्हा एकदा आर्तता. आणि मग दर्शनशास्त्रामध्ये भगवंताच्या अस्तित्वाच्या काही खुणा सांगितल्यात. एखादी गवळण, एखादी विरहिणी, ज्ञानोबराय कसे आठवणीने वाट बघतात बघा भगवंताची. आपल्या कामामध्ये मग्न असताना एखाद्या विरहिणीला अचानक एखादा सुगंध यावा, ईश्वरी साक्षात्कार व्हावा असा अनुभव निर्माण होतो. आणि अचानक एखादा सुगंध येतो आणि ती विरहिणी बाहेर पाहते तर देव अंगणात उभा आहे. अवचिता परिमळू झुळकला अडुमाळू, अवचिता परिमळू झुळकला चाचरती चाचरती बाहेरी निघाले. पाहिलं देवाला, परमात्म्याला, आणि देव मिळाला. अशा विलक्षण भावावस्थेवर आरूढ झालेल्या या गवळणी ज्ञानोबराय म्हणतात, वेगी आणावा तो सये प्राणू माझा. अशा जीवात्म्याला शिवात्म्याची भेट व्हावी याकरता तळमळणारा जो अखंड जीव आहे तो विरहिणीचा भाव ज्ञानोबराय व्यक्त करतात. गोकुळातल्या गवळणी भगवंताला भेटी करता कायम कायम आसुसलेल्या असायच्या, देव भेटावा. उद्धव गोकुळात गेले त्यावेळी तोच भाव उद्धवांनी खूप समजावून सांगितलं की तो तुमचा कुणी नाही, ते परब्रह्म आहे. यशोदा मातेला सांगितलं तो तुमचा पुत्र नाही. यशोदा म्हणते आम्ही तुला शहाणं समजत होतो, ज्ञानी समजत होतो, तू तर वेडाच निघालास. तो आमचा पुत्र नाही म्हणतोस. अरे दिवसातनं 1000 वेळा तो आम्हाला आई बाबा म्हणायचा. दिवसातनं देव कधी चुकतो का? देव चुकत नाही ना. मग हा दिवसातनं कितीतरी वेळा माझ्या हातनं मार खायचा, चोरी करायचा, वस्त्र पळवायचा, खोटं बोलायचा. मग हा कसला देव? हा माझा पुत्र आहे, माझा कान आहे. अत्यंत सुंदर अशी ही भक्ती. म्हणून या भक्तीची फलश्रुती काय झाली हो, तिकडं द्वारकेत देव आहेत आणि देवाला करबेना, देवाला रडू यायला लागलं, आठवण यायला लागली देवाला. आणि गोपींच्या विरहाने देव द्वारकेत रडतायत म्हणून रुक्मिणीने एक दिवस विचारलं होतं, देवा काय झालंय तुम्हाला सांगा ना, एवढं सगळं ऐश्वर्य द्वारकेत आहे आणि तुम्ही रडता, काय झालंय? भगवंत म्हणाले मला गोपींची आठवण येते. गोपींची आठवण येते. देवा अहो एवढं सगळं ऐश्वर्य इथं, एवढं सगळं वैभव इथं पायाशी लोळण घेतंय आणि तुम्ही सारखं काय गोपी गोपी करता हो? तसं बोललेलं आवडलं नाही देवाला, राग आला आणि ताप आला फणफणून, प्रचंड शरीर तापलं. भरपूर औषधं दिली, काही लेप उगाळून दिले, काही काढे पाजले, सगळे वैद्य झाले, पण उपाय काही कळेना, औषध काही मिळेना, गुण काही येईना. बरीच औषधं झाली, देवाचा ताप उतरेना. मग आमच्या या गादीचे मालक तिथे आले, देवर्षी नारद. जुने कीर्तनकार म्हणायचे स्वर्गातनं स्वर्गात आले नारद, नारायण नारायण. आता देवर्षी नारदांचं नाव उच्चारलं की सगळ्यांना असं वाटतं, आपण व्यवहारामध्ये समाजामध्ये एखादा माणूस असेल कळ लावणारा, आपण काय म्हणतो, आला बघा कळीचा. अहो म्हणू नका तसं म्हणू नये. का? कारण देवर्षी नारद हे भक्तीचे आचार्य आहेत.
म्हणजे त्यांना देवांकडेच नाही दैत्यांकडे सुद्धा मान होता. दैत्य सुद्धा त्यांचं ऐकायचे. म्हणजे सगळीकडे सन्मान होता आणि सगळ्यांच्या उद्धाराचंच काम संतांनी त्या केलंय. या गादीचे ते मालक आहेत म्हणून म्हटलं त्यांची टिंगल कधी करू नका. नरस्य धर्मो नारहा तद्ददाती इति नारदा म्हटले. माणसाला त्याच्या धर्माची जाणीव करून देणारे देवर्षी नारद होते. नारद म्हणाले, देवा आल्यापासून बघतोय सगळी द्वारका नगरी रडतीये, तुम्ही रडताय, काय झालंय द्वारकेत? रुक्मिणी म्हटली, नारदा यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय, यांना ताप आलाय, बघा बरं जरा. नारद म्हणले, शक्यच नाही, शास्त्रात भेद आहेत प्रकृती आणि पुरुष. बिघडते ती प्रकृती आणि स्थिर राहतो तो पुरुष. आणि देव पुरुष आहे, पूर्णावतार आहे. देवाची प्रकृती बिघडते शक्य नाही. म्हणले आपल्याला ड्युटी आहे इथं आता. काहीतरी जातीवंत वकील होते नारद. देवाजवळ गेले आणि देवाला पाहिलं, त्यांच्या मंचकावर असे झोपलेत. आणि खुणेनी सांगितलं, मी उत्तम आहे, काही झालं नाही मला. भगवंत म्हणले, तरी सुद्धा नाटक चालू ठेवलं पाहिजे. देवर्षी म्हणाले, नारद भगवंता काय झालंय, तुम्हाला ताप आलाय असं ऐकलंय. बरं मग काय औषध आहे? देव म्हणले, औषध मिळणार नाही, अवघड आहे औषध. किती औषधं केली सांगा ना देवा, मी आत्ता जातो आणि घेऊन येतो. मी नारद सगळीकडे फिरतो कीर्तनासाठी, आमचं कामच आहे. आत्ता घेऊन येतो औषध. सांगा म्हणाले, काय औषध आहे? भगवंत म्हणाले, औषध मिळणं कठीण आहे. ज्या व्यक्तीचं माझ्यावर खरं प्रेम आहे, ज्या व्यक्तीचं माझ्यावर खरी भक्ती आहे, खरा भाव आहे, त्या व्यक्तीच्या पायाची धूळ माझ्या अंगाला लावायची, माझा ताप निघून जाणार आहे. देवर्षी म्हणले, एवढंच ना, आत्ता जातो आणि घेऊन येतो. म्हणले, पायधूळच आणायची आहे ना. सगळं त्रैलोक्य पालतं घातलं, कुणीही पायधूळ द्यायला तयार नाही. जो तो म्हणतो परब्रह्म, ते देव परब्रह्म आहे, त्याच्या अंगाला आमच्या पायाची धूळ लावली तर आम्ही नरकात जाऊ अशाने. आम्ही का आमच्या पायाची धूळ देऊ? कुणीच द्यायला तयार नाही. रुक्मिणी देईना, कुणीच देईना. शेवटी नारद मान खाली घालून पुन्हा देवांसमोर. देव म्हणले, आम्ही आता जायचं का आता याच्यात? नाही म्हणले, देवा दुसरं एखादं औषध सांगा. भगवंत म्हणाले, हे एकच औषध आहे. तुम्ही कुठं कुठं गेला? सगळी यादी सांगितली. म्हणाले, त्या यादीत गोकुळाचं नाव होतं का हो? हा, गोकुळात नाही गेलो. म्हणाले, देवा आत्ता जा आणि माझ्या गोपींना सांगा मला बरं नाही. नारद गोकुळात गेले. आता काय अवघड, 5 मिनिटात देवर्षी नारद संपवायचे कीर्तन आपल्याला. लगेच गोकुळात गेले. गोकुळात गेल्याबरोबर रास क्रीडेचा स्मृती महोत्सव गवळणी साजऱ्या करतायत. आणि त्या गोपींच्याकडे पाहिलं, त्यांचा भाव नारदांनी पाहिला. तिथूनच नमस्कार केला त्यांच्या कृष्ण भक्तीला. आपण आलोय हे कळावं म्हणून नारायण नारायण आपल्या ब्रह्मवीणेचा खडकार केला. गोपी आल्या आणि म्हणाल्या, नारदा कुठून आलात तुम्ही आत्ता? आमचा कृष्ण द्वारकेत राहिलाय, आमची काही आठवण बिठवण काढतो का? कधी आमच्याविषयी काही विचारतो का? आता मला सांगा, या प्रश्नाचं उत्तर जर नीट दिलं तर यांना नारद कोण म्हणणार? ते म्हणले, गोपींनो तुम्ही फार भोळ्या ग, भोळ्यासारखा आपला आमचा कृष्ण जीव वाळून टाकता त्याच्यावर. पण तो बघा रमलाय तिथं द्वारकेत, त्याला तुमची आठवण पण नाही. मीच 1-2दा विषय काढला होता तुमचा, पण म्हणतो कसा, जाऊ दे गोपी, जुन्या झाल्या त्या गोष्टी. नारदा कशाला जुन्या गोष्टी काढता? आता गोपी राग येईल तर त्या गोपी कसल्या? गोपी म्हणल्या, नारदा ठीक आहे, माणसाच्या मागं कामाचा व्याप वाढला की माणूस काही जुन्या गोष्टी विसरतो, असू दे, पण आहे तिथं तो चांगला आहे ना, त्याचं आरोग्य चांगलं आहे ना, त्याची तब्येत चांगली आहे ना. नारद म्हणले, ताप आलाय त्याला. ताप? मग औषध केलं ना, सगळं त्रैलोक्य पालतं घातलं, पण औषध मिळालं नाही. म्हणून त्याच्याच सांगण्यावरून इथं आलोय. गोपी म्हणल्या, नारदा आत्ताच तुम्ही म्हणालात आम्हाला विसरलाय आणि त्याच्या सांगण्यावरून तुम्ही गोकुळात आलात. बरं काय औषध आहे? प्रेम जयाचे मजवरी, ज्याचा भक्ती प्रेम भगवंतावर आहे उच्च पराकोटीचं, त्याच्या पायाची धूळ देवाला लावायची, देवाचा ताप बरा होणार आहे. कुणीच पायधूळ दिली नाही, कुणीच नाही. गोपी म्हणाल्या, नारदा नाही कोणी दिली, तुम्ही कीर्तनकार ना? म्हणले, हा. मग तुमच्या पायाला नव्हती का धूळ? तुम्ही सगळीकडे फिरता. द्वारकेत स्फटिक माणकं आहेत म्हणले, द्वारकेत माती नाही. मग म्हणे तुम्ही सगळीकडे भ्रमण करता, तुमच्या पायाला नव्हती का धूळ? नारद म्हणाले, खरं सांगू का, देव परब्रह्म आहे, कृष्ण परमात्मा पूर्णावतार आहे, त्याच्या अंगाला माझ्या पायाची धूळ लावली तर मी नरकात नाही का जाणार? देवर्षींच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि गोपींनी करावं काय एवढं ऐका की संपलं आपलं कीर्तन. गोपींनी त्या गोकुळाच्या त्या वृंदावनच्या धुळीमध्ये आपले पाय नाचवले, पाट्या भरून नारदांच्या समोर ठेवल्या. आणि प्रत्येक गोपी सांगत होती, नारदा जिथं खरं भक्ती अंतःकरण आहे, जिथं खरं भक्ती प्रेम आहे ना, तिथं स्वर्ग आणि नरक या भावनेचा स्पर्शही होता कामा नये. म्हणून पाट्या भरून धुळीनी नारदांच्या समोर ठेवलेली प्रत्येक गोपी सांगते, या पाटीमध्ये, या टोपलीमध्ये जितके धुळीचे कण आहेत, तितके दिवस, तितकी वर्ष, तितकी
तितकी युग तितकी जन्म आम्ही नरकात कुजून संपलो तरी चालेल, पण आमचा कृष्ण बरा झाला पाहिजे, आमचा कृष्ण बरा झाला पाहिजे. प्रत्येक गोपींनी ती पायधूळ भगवंताला द्यावी. आणि आज आम्ही ती वृंदावनातली माती, ती गोपीचंदन, ते प्रेम आजही आम्ही विठोबा परमात्म्याने सुद्धा पुढच्या अवतारामध्ये ज्यावेळी विटेवर उभा राहिला तेव्हा ते चंदन माथ्यावर मिरवलं, कारण त्याला भक्तीचा स्पर्श आहे. म्हणून मला असं वाटतं प्रेम कसं असावं. ज्ञानोबराय सांगतात की माझा भगवंत असा आहे, जीवे अनुसरलिये अजूनिका नये, वेगी आणावा तो सये प्राणू माझा. हा विरह कुठे संपला. भगवंतांना ती धूळ ज्यावेळी नारदांनी आणून दिली त्यावेळी नारदांनी ती धूळ दिली, भगवंतांनी घेतली आणि आपल्या अंगाला फसाफस पासली, म्हणाले माझा ताप गेला. कशाचं फळ. त्याला स्पर्श होता नामाचा, त्याला स्पर्श होता भक्ती प्रेमाचा, भावाचा. त्यामुळे आपल्याही अंतःकरणामध्ये भगवंत यावा असं वाटत असेल तर हाताने टाळी, मुखानी नाम विठोबा रखुमा.